आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिनो भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवे पोळे संकट उगवे पोळे संकट उगवे पोळे संकट उगवे पोळे संकट तैसा केला तैसा कैसा केला तैसा होय तैसा केला तैसा कैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी 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 तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुख म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा गावो मुके विठोबा गावो मुके विठोबा गावो मुके विठोबा देव उभा मागे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवे पोळे संकट उगवे पोळे संकट उगवे पोळे संकट उगवे पोळे संकट कुमार कुमार दासा काय आम्हा हरीच्या दासा काय हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काय आम्हा हरीच्या दासा काय आम्हा हरीच्या दासा काय हो आम्हा हरीच्या दासा काय आम्हा हरीच्या दासा काय भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव मागे पुढे देव उभा मागे पुढे आम्हा हरीच्या दासा काय 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 भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोके देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे
उगवे कोडे संकट संकट आ उगवी कोडे संकट 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 उगवी कोडे कोडे संकट संकट उगवे ना आहा
हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज संत ब्रह्म एकनाथ महाराज उमापती महादेव सूत हनुमान रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान राधारानी सरकार के काल भैरवनाथ भगवान बोलो रे भाई सब संत की आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होया धावे सोया धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तू का म्हणे असो के गावो मोके विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल 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 महायोग पेठे तटे भीमरत्नवरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमना पांडुरंग करो प्रथम नमना पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो दुसरे चरण साताजिया दुसरे चरण संतजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार ज्ञानेश्वरा करुणा कर दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख ज्ञान मारुती नंदन हे दुःख ज्ञान मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन
जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोई हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ए आहो स्वामी तुकया देवा आवडी करावेलो ओ सेवेलागे सेवक झालो लागलो निज चरण भगवान तुकया देवा यावरी न करावे लागे सेवक झाला तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मृत्यूवंत पुतळा जगद्गुरु तुकोबा आहे यांचा 4 चरणाचा भक्ताची निर्भयता प्रकट करणारा सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमवय मौलिक ज्ञानोबारे वर्णन करतात. म्या बोले विल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलिनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केले 14 भुवने. ज्या दिवशी पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण अटळ आहे पहा, कोण कधी झाले सांगता येत नाही. म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने श्री काळ भैरवनाथाच्या जयंती निमित्तानं सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन आणि या सप्ताहामध्ये ग्रंथराज शिवलीला अमृत सोहळा आहे, अखंड हरिनाम सप्ताह आणि आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान परमात्माच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपल्या गावात रोज येणार आहेत. वेगवेगळ्या साधू संतांचा अभंग घेऊन आपोआपल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार. फक्त सर्वांगाचे कान करून सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही पहा सप्ताहाचं आयोजन किती मोठं असू द्या पण तुमच्याशिवाय अगदी ऐकणाऱ्याशिवाय सप्ताहाला कीर्तनकाराला सुद्धा किंमत राहत नाहीये. तुम्ही जेवढं लक्षपूर्वक ऐकाल
तेवढा अनेक भाव तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रत्येक कीर्तनकार प्रयत्न करत असतात. संख्या जरी कमी असेल, महिला मंडळ मला सांगा, घरामध्ये जास्त माणसं असल्याच्या नंतर भाजी चांगली होती की कमी माणसं असल्यावर? थोडं माशाशी बोला आणि नाही बोलल्या तुम्ही कीर्तन संपेपर्यंत तर तुम्हाला एकामेकीच्या शेजारणीची शपथ. कमी माणसं असल्यावर भाजी चांगली होती की जास्त माणसं असल्यावर? खरं खरं बोलायचं. कमी माणसं असले तर माणूस जरा जास्त टाकतं, अजून शेंगदाणे 2-4, अजून खोबऱ्याचा एखादा तुकडा जास्त टाकतं, बरोबर की नाही? तशी आपल्याला कमी माणसात चांगली भाजी करायची. त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक 1.5 तास सर्वांगाचे कान करून श्रवण करायचंय. ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आलेली आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत, येईपर्यंत कॉलवरती संपर्क चालू होता. आदरणीय हरिभक्त परायण शिवाजी महाराज गावडे असतील आणि आदरणीय हरिभक्त परायण उत्तम महाराज गावडे, बरोबर ना? धन्यवाद व्यक्त करते. अजूनही माझी काही गाठभेट घेतली नाही त्यांनी. नेमकं कुठं असे ती लांबून असं आत्ताशी किती दिसलेत मला तुम्ही येत म्हणून, फक्त आवाज माहिती होता. आता ओळखणार तरी कशी, नेमकं बोलणं झालंय कोणासोबत. पण असो, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे, सर्व महाराज मंडळींच्या वरती नितांत प्रेम आहे. सर्व गुणजन मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये गुणजन म्हणून लाभलेले अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे, आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य माऊली महाराज कांबळे, आदरणीय हरिभक्त परायण तुकाराम महाराज कांबळे, वा, आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पवार नाही आले का? आदरणीय हरिभक्त परायण राजू महाराज कांबळे आलेत का? आदरणीय हरिभक्त परायण काका महाराज पवार, हरिभक्त परायण शेखर महाराज जाधव, हा, आणि आदरणीय हरिभक्त परायण अमल महाराज दळवी, तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर व्यासपीठ चालक जे आहेत हरिभक्त परायण रामदास महाराज शिरसटवाडी, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. ज्ञानेश्वरीवरती ज्यांची PhD झाली आहे पहा, आदरणीय बाबाई उपस्थित आहेत, तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी, आपल्या गावातल्या दोन्ही ताई असतील, सर्व टाळकरी मंडळी, तिकडे दोन्ही विनेकरी बाबा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. गुलाबाच्या फुलासारखे चेहरे आहेत पा त्यांचे, नाही तर काही विनेकरी असे उतरलेले तोंड घेऊन उभे राहते, पण खरोखर अगदी असं वाटतंय तुम्हाला गाडीत घेऊन रोज कीर्तनाला फिरा. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. तुम्हाला गंमत सांगते, सकाळी एक विनेकरी होते पा, गळ्यात विना होता, हातात चिपळी होती आणि त्याच्यानंतर परत झेंडा पण होता आणि एवढ्या उड्या मारायचे ते स्टेजवरतीच उभे. बरं तर त्यांना नंतर खाली केलं होतं उभं, नाही तर त्यांनी स्टेज पाडून घेतला असतं. बरं एवढ्या उंच उड्या मारायचे ते, एवढ्या पूर्ण कीर्तन संपेपर्यंत. पण अगदी चांगले दोन्ही विनेकरी बाबा आहेत, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. यूट्यूब चॅनल आहे राज मुद्रा यूट्यूब चॅनल, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. दोन्ही मृदंगाचार्य महाराज, त्यामध्ये आदरणीय हरिभक्त परायण मारुती महाराज पुरे, आदरणीय हरिभक्त परायण ओम महाराज गावडे, आपल्याच गावाचे सुपुत्र आहेत. एकदा जोरात टाळी वाजवायची सर्व गुरुजन मंडळी करिता. त्याचबरोबर हार्मोनियमची साथ देत आहेत आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज कांबळे आहेत, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, सर्वांचे धन्यवाद. आणि साऊंड सिस्टीम सुद्धा एक नंबर आहे. तरुण मंडळी असल्याच्या नंतर कमतरता काही भासतच नाही. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्याच गावाजवळ गौरी, काय नाव म्हणे गावाचं? ओजबावी, गुजबावी, काय ना ओजबावी म्हणतात, काय गुजबावी, मला काय मिळच लागणार. गोजूबाई. तिथं गेल्या 2 वर्षापासून गावात येण्याचा योग येतो. त्या गावातली मुलगी माझ्याकडे शिकण्याकरिता आहे. आमचे आदरणीय भीमराव काका गाडवे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. जोडीसहित दोघे आलेत, बरोबर ना? आणि त्याचबरोबर आदरणीय आमच्या, ज्यांच्यामुळे या भागात सगळ्यात पहिले कीर्तनाला योग आला होता, नितांत अगदी बहिणीसारखं माझ्यावरती प्रेम करतात, आदरणीय हरिभक्त परायण आमचे योगेश दादा गाडवे आहेत, वहिनीसहित आले दोघंही, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. अजून परिसरातील पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, कीर्तनाकरिता माझे वडीलही उपस्थित आहेत. या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, प्रवचनकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. त्याचबरोबर लई उदास झाला होता त्यांचा चेहरा, म्हणजे ताईचं आपल्याकडे लक्षच नाही. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजवा बाबांसाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ आहात. कुणा महत्वाच्या व्यक्तीचं नाव राहिलं तर कीर्तन संपेपर्यंत का होईना मला सुचवा. सर्व हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, तिकडे पदर घेतलेल्या, बेना पदरावाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सगळ्यात महत्वाचा विषय पहा, उत्तम महाराज किती महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं तर त्यांनाही माहिती, 2 दिवस बोलणं आमचं चालू होतं पहा.
भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना कीर्तन. प्रत्येक कीर्तन करायला अगोदर ठरवावं लागतं. मला लवकर करंट लागला मला माहिती आहे, यांना जर लेट करंट आहे असू द्या आता. त्यामुळे आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आदरणीय श्रीमान हरिभक्तपरायण रामभाऊ दगडू कासले आणि हरिभक्तपरायण श्रीमान नाना गणपत गावडे, एकदा दोन्ही परिवाराकरिता जोरात टाळी वाजवायचे. सप्ताहामध्ये 7 दिवस ज्यांचं अन्नदान आहे, ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य दिलंय, अगदी पात्र उचलण्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत प्रत्येकाचा महत्वाचा वाटा आहे. तसं पाहिलं तर आज कीर्तनाच्या पुढं, कीर्तनकाराच्या पुढं पुढं करणारे अनेक लोक आहेत. आज कीर्तनकार आल्याच्या नंतर जेवण विचारतील, त्यांना पाणी विचारतील, सगळ्या गोष्टी विचारतील. पण आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही आज कीर्तन करून घरी जाल, घरी गेल्याच्या नंतर सकाळी या ठिकाणी सगळं अस्तव्यस्त पडलेलं राहतं. पण परत दुसऱ्या दिवशी कीर्तनाला येण्याच्या अगोदर चटाया मात्र व्यवस्थित जागेवरती असतात, सगळं नियोजन मात्र व्यवस्थित राहतं. आणि ती माणसं पडद्याच्या पाठीमागचे असतात. खरोखर भगवान काल भैरवाची त्यांच्यावरती कृपा असते की खरोखर त्यांच्यासाठी सेवा करतात, ते नावाकरिता नाही. म्हणून प्रत्येक जण महत्वाचा आहे. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे. महाराष्ट्रामध्ये संतांच्या मांदी आळी आहे, प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया ना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले ओजा, त्या अगोदर तुका झालासे कळस, आणि भजन करा सावकाश. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अनेक संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात तीन सजावत देशको, सती संतर शूर, तीन लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठे उपकार कोणाचे असतील महिला मंडळ तर माता माऊल्यांचे आहेत. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. कीर्तनाकरिता बसलायत आपण, फक्त जगभर जाहीर करत आलोय स्त्री ही अबला आहे, स्त्री ही कमकुवत आहे, स्त्री ही नाजूक आहे. पण सांगू तुम्हाला, जगतामध्ये जगताची उत्पत्ती करण्याकरिता सुद्धा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा हा नारी शक्तीचा आहे. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही कराल, प्रत्येक काम तुम्ही करता, पण त्यामध्ये शक्ती नसेल ना तर भगवान भोलेनाथ सुद्धा अपूर्ण आहेत. शैला वेलांटी म्हणजेच पार्वती मातेचं प्रतीक आहे, शक्ती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी काढली तर शी वेलांटी काढली, खाली काय उरतं? शव म्हणजे काय? प्रेत, त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. भगवान भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेशिवाय अपूर्ण आहेत. संतांनी वर्णन केलं, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत आपल्या जीवनामध्ये. आईनं संस्कार देण्याचं काम करायचं आहे, आणि वाटत असेल म्हातारपण धोक्यात जाऊ नये, लेकरं वाईट मार्गाला जाऊ नये. सध्याच्या कलियुगामध्ये प्रॉपर्टी कमवण्याला किंमत नाहीये, गाडी बंगले कमवण्याला किंमत नाहीये, लेकरं चांगले निवडण्यासाठी किंमत. नसू द्या 50 एकर जमीन, अर्धा एकर जमीन असू द्या, पण पोरं संस्कारी असतील तर गाव काय, तालुका काय, पूर्ण जिल्हा नाव घेतल्याशिवाय राहत नाही पोरांचं. पण फक्त लेकर संस्कारी असावेत, आणि चांगल्या विचाराचे लेकर जन्माला येण्याकरिता संतांनी वर्णन केलंय. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. त्याच्या आई वडिलाचं, त्याच्या कुळाचं, त्याच्या परंपरेचं पुण्य शिल्लक असावं लागतं. एखादा मुलगा कंजूस निघाला,
कधी अंतकरण त्याचं निर्मळ नाही, कधी सप्ताह 200 रुपये पट्टी देणार नाही. समजावं, याच्या पूर्वजांनी सुद्धा कधीच उष्ट्या हातानं कावळा सुद्धा हाणला. तुम्हाला कळतं? कावळा अजिबात नाही. का? ते सुद्धा वायला जाईल असं त्याचं म्हणणं राहतं. कधी कधी माणसं म्हणतात, पा एखादी माणशी जर भाजीत पडली तर काय करता तुम्ही? हो राधा अक्का काय करता? पाणी नाही बाबा, भाजी फेकून देते. सध्या बोलण्याचं तात्पर्य आहे, चांगल्या विचाराचा मुलगा निवडण्याकरिता सुद्धा आईनं संस्कार देणं काळाची गरज आहे. आज पहा, लेकरांना संस्कार नसतील तर घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाहीये. कारण 99% संसार हा बाईच्या हातात असतो. घरातली बाई बिघडली तर संसाराचं वाटोळ व्हायला वेळ लागत नाही. किती गोष्टीचा अनुभव तुम्हाला असेल. घरातला माणूस बिघडला तर त्याला जागेवर आणण्याचं काम बाई करते, पण घरातली बाई बिघडली तर संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाहीये. तुम्हाला सांगायचंय, बाईनं किती सुंदर मेकअप केला आणि अख्ख्या मेदडमध्ये चक्कर मारून आली. मेडनमध्ये चक्कर मारून आली तरी उपयोग नाही. का? घरात जर गॅसला जाळे असतील तर अर्थ काय आहे? बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे, आणि लेकराचे संस्कार सांगतात की बाईला संस्कार किती असतील. सांगण्याचं तात्पर्य आहे, क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भाविविन देव नकळीनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रेलोकी. जीवनात गुरु करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही कोणतं क्षेत्र असू द्या, अगदी राजकीय क्षेत्र असू द्या. साऊंड सिस्टीम आज दादा ऑपरेटिंग करतात, पण कोणाकडे तरी शिकावं लागतं. कीर्तनकार जरी झाले तर अगोदर कोणाच्या हाताखाली शिकावं लागतं, कोणाकडे तरी ज्ञान घ्यावं लागतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु केल्याशिवाय पर्याय नाहीये, आणि तोही योग्य वेळेत करावा. महिला मंडळ, ज्या दिवशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालाल त्या दिवशी तुमचा दुसरा जन्म आहे. आता कोण कोण माळकरी हे काय मी तुम्हाला विचारणार नाही, पण ज्यांच्या गळ्यात नसेल त्यांनी घाला. तुम्हाला भानगड 4-5 दिवसापूर्वी म्हटलं कीर्तनात माळ घाला, माळ घाला. कीर्तन संपले, म्हातारी मला म्हणे, 65 वर्षाची म्हातारी म्हणे, ताई तुम्हाला गुरु करायचंय, माळ घालायची. म्हटलं आजी वय किती? म्हणे 65 वय चालू आहे आता. म्हटलं अजून गुरु नाही केला का? नाही म्हणे ताई गुरु केला होता, ते काय झालं म्हणे, गुरु केलता पण ते लग्नाच्या आधी. म्हटलं मग काय झालं? पण लग्न झालं 2-4 वर्षात तो गुरुच मेला म्हणे. म्हटलं मग पुढं काय झालं? म्हणे ते काय झालं, परत मी 2-4 वर्षानं इच्छा झाली परत एक गुरु करावं. म्हटलं 2-4 वर्षात परत एक गुरु केला. म्हटलं मग त्याच्या पुढं 2-4 वर्षात तोही गुरु मेला. म्हटलं दत्तात्रयानं 24 केले तर आपल्याला काय अडचणी म्हणे. म्हटलं मग पुढं म्हणे 2-4 वर्षात अजून एक गुरु केला मी. म्हटलं मग 4-5 वर्ष झालं ताई तोही गुरु गेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणली. आई माझी म्हटलं मलाही वाटी लावायचा विचार दिसायला लागला तुमचा. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, गुरु करावेत पण योग्य वेळेत. प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर भजने पहा. का गुरु करावेत ऐका. मनला गोरे लागो रे, मनला गोरे लागो रे, मनला गोरे लागो रे, मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी. मनला गोरे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी. मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी. मनला गोरे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी. मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी. मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी. योग्य वेळेत करावेत गुरु तेही. आईनं संस्कार देण्याचं काम करायचं महिला मंडळ. संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. एखादी गोष्ट पाहिली तुम्ही सांगाल ताई देव फक्त श्रीमंताच्या घरी जातो, गोरगरिबाकडे नाही. आज प्रत्येक संतांचं चरित्र पहा.
प्रॉपर्टी गाड्यान बंगले नाही पाहत जगाचा मालक, ज्यांनी स्वतः 65 लाखाची जहागिरी जगताला वाटून द्यावी आणि अखंड वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, 5व्या वेदाची निर्माते आहेत पण सदैव वैकुंठ गमन झालं का? कंठामध्ये अखंड नामचिंतन आहे. जगाचा मालक तुमच्याकडे किती श्रीमंती हे नाही पाहत, तुमच्याकडे किती गाड्या आहेत हे नाही पाहत, अंतःकरणातला फक्त शुद्ध भाव पाहतो. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला. अंतःकरणात भाव शुद्ध असावा महिला मंडळ, कारण संतांनी सुंदर वर्णन केले पहा. भाव शुद्ध असल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही कधी. भिल्लक कुळात जन्माला आलेली शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली देवानं, खाल्ली की नाही? तुम्ही सांगाल ताई आम्ही सुद्धा दाखवतो नैवेद्य देवाला, पण देव आमच्या हातानं खात नाही. देव खातो, आता खाऊ घालण्याची ताकदच आपल्याकडे नाहीये. नामदेव महाराजांसारखी कोणी विनंती केली पांडुरंगाला, नैवेद्य खाण्यासाठी प्रगट हो, नाहीतर तुझ्या चरणावरती डोकं फोडून घेईल. नाही ना. कोण कहते हे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम सगळे जण म्हणा. असं झोपू नका ना अजिबात, थोडं जोरात म्हणा. कीर्तन हे तुमच्या करीत आहे, आम्हाला कीर्तन रोज आहे, तुम्हाला वर्षातून एकदाच 7 दिवस फक्त जोरात म्हणायचं आहे. अच्युतम केशवम कृष्ण राम नारा. जीव गेल्यासारखा आवाज निघाला तुमचा. भाकरी भेटलं नाही का तुम्हाला महिन्यापासून? कार्तिक महिन्यात तुम्ही उपाशी होते काय काकडा करता करता? सगळ्यांनी जोरात म्हणायचं. अच्युतम केशवम कृष्ण राम नारा. पुरुष मंडळ तुम्ही आता हा. अच्युतम केशवम कृष्ण. पाठीमागच्या आज रेंज मध्येच नाही. अच्युत जोरात म्हणा. अच्युतम केशवम कृष्ण राम नारा. असं वाटायला लागले तुमच्या गावात माणसाचं काही चालतच नाही. असं नका करू. सगळ्यांनी शेवटपर्यंत जरा व्यवस्थित ऐका आणि भजन करण्याचा प्रयत्न करा. जगाचा मालक खातो नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. जगाचा मालक खातो, खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही. भगवान परमात्माला फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे. भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातेच्या हातानं उष्टी बोरं खाल्ली देवानं. त्यापुढे सांगू, श्रीमंताच्या घरचं पंचपक्वानाचं भोजन सोडलं आणि दुर्योधनाकडून जगाचा मालक बडे बडे मंदिर कोण्या काम के, भावागर नाही होवे, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. त्यापुढे विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला, मनमोहना मुरली वाला. अंतःकरणात फक्त शुद्ध भाव पाहिजे. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहेत. आता तुकोबारांचा अधिकार पहिला मंडळ महिला मंडळ. मंदिर किती सुंदर बांधा, पण मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून. माहितीये ना, मंदिराची सुंदरता. किती सुंदर मंदिर असू द्या, किती काचा लावा तुम्ही त्याला, पण जोपर्यंत मंदिरावर कळस बसवत नाही तोपर्यंत मंदिर सुंदर दिसतच नाही आणि तोपर्यंत मंदिर पूर्णत्वात जात नाही. मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाही तर लोक म्हणतात गावात काय नकट ना घेऊन बोलता. शेंडा पाहिजे. आता एकामेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि कीर्तन संपेपर्यंत आपल्या नाकाकडून लक्ष द्यायचं नाही कोणी. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे पहा. सांगण्याचं तात्पर्य नाकाला शेंडा असावा. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्पीचे पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा बरं, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. तुमच्याकडे पाहतात का पोरी? मेडद भेटतात का? भेटतात. तुमचे तोंडच सांगतात तुमच्या पोराचे होईना म्हणून. गावागावात लोक गेले की आम्हाला म्हणते ताई रोज तुम्ही फिरता, मग तुमची तिकडे पान एखादी कुठल्याही जातीची चालत कशी चालत, पण पान एखादी. आमच्याच गावात ते 50 राहिले. गावागावात टेम्पू टेम्पू निघाले.
व्हायला लागली. ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड. परवा एक पोराची सुपारी फुटली, नेमकी तारीख काढायची. तारीख काढायची तर पोराच्या सासूबाईने पोरग पाहिलं, ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणला ग 3 मजली बिल्डिंग आहे त्याची, 50 एकरचा मालक आहे, बारामती मध्ये तू नोकरीला, 1.5 लाख रुपये पगार आहे पोराला. अगं झालं काय? ती म्हणली भिकाऱ्याला देईल पण याला पोरगी द्यायची नाही. अगं झालं काय? तुम्ही इकडे या म्हणे, तुम्हाला माहित नाही पप्पाचा बाप कशाला उगा नादी लाग, तुम्हाला कळत नाही, तुम्ही इकडे या म्हणे. अगं झालं काय नेमकं? पप्पाची माहिती तुझ्या का गोळ्या संपल्या, तुम्हाला माहित नाही म्हणे, मला पाहायला आलतं. तेव्हापासून राहिलं होतं हे सांगायचंय मला. ज्यांचे रखडले त्यांचा अवघड आहे पहा. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. बाई किती सुंदर असू द्या, मेडत मध्ये बाई दिसायला फार सुंदर आहे, पण नाकाला शेंडा नसेल तर अजिबात उपयोग नाही. एका बाईची एवढी एवढूसं नाक आणि भली मोठी नथ नाकात घातली, मालकाला म्हणते पप्पाचा बाप कशी दिसते. मला आता मालकाला तर माहितीच नाक मेडत मध्ये आपलंच भूते, तरी सांगत नाही. पप्पाची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही, आणि नाक एवढी एवढूसं. बाई किती सुंदर असू द्या, नाकाला शेंडा नसेल तर काय करावे ती 32 लक्षणे, आणि नाक नाही तेने वाया गेली. नाकाला शेंडा असावा. बरं महिला मंडळ, नाकाला शेंडा असावा. ज्यांना नसेल त्यांनी त्या विषयी सोडून. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहा म्हणजे तुम्हाला कळलं पहा, डोक्याच्या बाहेरचा विषय हा. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळ असतो. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबा आहेत, आणि तुकोबाऱ्यांचा अधिकार. माझी मज झाली अनावरवाचा, 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 माझी मज झाली अनावरवाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. चंदा माता घेतला से, चंदया नामाचा घेतला, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, तुकाराम तुकाराम नाम घेता कापयम, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका असी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. जगण्याचा पाया चालण्याची बाळा, विचारांची काळा, तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया तुकोबाऱ्यांचा अधिकार आहे. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. आबाळ एवढी उंची नाही, ज्यांच्या उंचीच्या समोर आबाळ देखील ठेंग नाही. अधिकार संपन्न तुकोबार आहे. ज्या वेळेला समजावून सांगतात, जगतामध्ये प्रत्येक जन्माला आलाय, जन्माला आलेला प्रत्येक जीवाला मात्र भीती आहे. रूपवान असेल तर त्याला म्हातारपणाची भीती आहे, धनवान असेल तर त्यालाही चोरांपासून भीती आहे, गुणवान असेल तर त्याच्या दुश्मनापासून भीती आहे, बलवान असेल तर त्यालाही त्याच्या दुश्मनापासून भीती आहे. तुकोबाराय सांगतात, आयुष्यामध्ये जे भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगतील ना, त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात असा काय काय आम्हारी दादा, असा काय काय असा काय काय अमर जना सकाय, काय
आम्हा हरीचा दासा काय आम्हा हरीचा दासा काय आम्हा हरिचनाचा काय 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 आम्हा हरिचनाचा काय भय नाही लोक भय नाही लोक देव उभा मागे पुढे पुढे देव उभा मागे पुढे पुढे देव उभा मागे पुढे हे भय नाही भय नाही देव उभा मागे पुढे पुढे देव उभा हे आम्हा हरिचनाचा भय नाही भय नाही लोक भय नाही लोक ओ हरीचा दासा भय नाही अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी जगतामध्ये भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगाल तर त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. आता दासत्व कोणाचंही स्वीकारण्यापेक्षा दासत्व भगवान परमात्माचं स्वीकारलेलं बरं. तुम्ही सांगाल ताई जीवनाचा उद्धार झालाय संकटाचं निवारण झालं अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगलेत असे प्रसंग सांगा ना. प्रत्येक संतांचं तेच विचार आहे प्रत्येक संतांचं वर्णन आहे का. तुम्हाला सांगू ज्या वेळेला पहाटेच्या वेळेला श्री संत जनाबाईंनी जाता झटकून घ्यावं जात्यावरती दळण देऊ लागण्यासाठी आणि जगाच्या मालकाला आळवावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके ओव्या गाऊ कौतुके तू ओव्या गाऊ कौतुके तू ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला. आताशी आवाज निघलाय तुमचा जाता कळताना पण माहिती आता कुठलं जातं राहिलं. पहिल्या काळात बाई लवकर उठायची पहाटे 3ला कारण 15 जणांचं एकत्रित खटलं राहायचं कुटुंब. सकाळी 6 वाजेपर्यंत एकच बाई सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पायली दळण दळायची. बाई तशी होती धिप्पाडची धिप्पाड एक बाई 3.5-4.5 क्विंटलच्या पुढं. आता मेडद मध्ये सुद्धा नाही पाहायला भेटायची तशी बाई दाखवायला नाही भेटायची बाई तशी होती धिप्पाड. आता जरी फुगल्या तरी कोणाला कोणता आजार कशाचं जीवन कशाचं काय सांगण्याचं तात्पर्य आहे. बाई लवकर उठायची पहाटे. आता बाई नाही उठत आता हे उठतेत सकाळी. आपण विचारा रामभाऊ ते कशाला उठले हिटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं पाणी गरम करून ठेवण्याचं काम तुमच्याकडेच आलंय सध्या. त्याच्या पुढे सांगते तुम्हाला गंमत मी कित्येक पुरुष मंडळ सुद्धा बायकोला स्वतः भाजी चिरून देतानी कुठं पोळ्या लाटून देतानी पाहिलीत मी स्वतः. लईच भांड्याचा आवाज बाहेर येईल म्हणून टीव्हीचा आवाज वाढवणारी माणसं आहेत. पहिला काळ होता बाई लवकर उठायची. एका बाईचा नवरा आता सांगते 8 वाजलं तरी उठच ना. नवरा गोदड्यात बायकोने केलं चालू पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगन उठ गोधाड्यातल्या सोंगा. आताचे गाणे आहेत. संत जनाबाई म्हणतात तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे माया बापा काही नाही गुणे पांडुरंगा काही नाही गुणे. जो विश्वाचा जातो फिरतो तो भगवान परमात्मा. पण इकडे रावळामध्ये पंढरपुरात देवाच्या समोर पहाटेच्या वेळेला काही वारकरी यायचे आणि थंडीच्या दिवसात काकडा चालू व्हायचा. वारकऱ्यांनी सकाळी चालू करावं उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णव
वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात सुरवरांची हाती उभे जोडून हात म्हणा शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी सुख संकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ती जगजिठी वाडाने पाहता ते जगजती कवाडा आडोनी पाहता ती जगजिठी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात वाळवंटापासून कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी असं म्हणून त्या द्वारामधून पाहावं जगाचा मालक विटेवरती नाही पंढरपुरात शोधाशोध चालू झाली मग आले संत जनाबाईंच्या झोपडीत जगाच्या मालकाला समजावून सांगितलं देवा अरे नको ना येत जाऊ 2 दिवस झाले 4 दिवस झाले शेवटी जनाबाईला सांगितलं आम्ही पांडुरंगासाठी काकडा करतो देव नसेल तर काकडा करायचा कोणा करिता देवाला बोलवत जाऊ नको खबरदार पांडुरंगाला बोलवशील तर जनाबाईंच्या मनाला लागलं 4 दिवस झाले 8 दिवस झाले पांडुरंगाने विचारलं येऊन परत जणी का नाही बोलवत मला मी तुझ्या बोलवण्याची वाट पाहतो भक्ताच्या बोलवण्याची वाट पांडुरंग परमात्म्यानं पाहावी ती भक्ती नाही भक्तीची पराकाष्ठा असेल जनाबाई लागल्या सांगायला पांडुरंगा एका वेळेला मी माझा अपमान सहन करेल पण जगाच्या मालकाचा अपमान नाही सहन होणार नाही बोलणार तुला देव म्हणतात मला का एकच रूपे का अनंत रूपे अनंत विषय देखील बापर खुमा देवीवर खुन बाण अनेक रूप आहेत दुसऱ्या रूपामध्ये बोलव दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला भगवान पांडुरंग परमात्म्याला संत जनाबाई म्हणतात ये ग विठाबाई माझे पंढरीचे बाईचं रूप धारण केले जनाबाईंच्या करिता जगाचा मालक जात्यावरती दळता दळता जेव्हा निघाले संत जनाबाई भगवंताला आळवतात आणि सांगतात असा कार्य विठ्ठला तू केला शिकावा अलंकार विसरूनी गेलासी देवा वाकळ घेऊन अंगावरी आण चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी आण चोरीचा माझ्यावरी आयुष्यभर जगाच्या मालकाच्या दास बनून जीवन जगल्यात सुळाचं सुद्धा पाणी केलंय भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मानं त्यापुढे सांगू 5 वर्षाच्या द्रो बाळे सुरुची आईने सांगितलं जा अरण्यात तप कर हिंस्र पशु असतील प्राणी असतील विचार नाही केला पण श्वास रोखला आणि भगवान परमात्माचं नामचिंतन चालू करावं त्यापुढे सांगू आज दरीतून लोटण्यात आलंय हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं उकळलेल्या तेलाच्या कढाईत टाकलं पण तरी सुद्धा अखंड कंठात नामचिंतन होतं अखंड भगवान परमात्माचं भजन होतं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कंठात भजन होतं हिरण्यकशिपूचा पुत्र नारायणाचं भजन केलं तरी श्रीछेद करण्यात येईल अशी दौंडी पिटवली पण ज्यांनी शिकवावं देव नटला नाना परी विठ्ठल जडी स्थळी भरला प्रीता ठाव नाही उरला सर्व घटी राम देहा देईक देव नटला नाना परी भरुनी उरला चराचारी देव नटला नाना परी देव नटला नाना परी अखंड कंठात भजन होतं सांगण्याचं तात्पर्य जगाच्या मालकानं वाचवलंय
आयुष्यभर भगवान परमात्माचे दास बनून जीवन जगले. त्यापुढे सांगू तुम्हाला, 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्यावरती आहे, भगवान परमात्मा किती उदार आहे. 18 विश्व दारिद्र्य पण कंठातलं भजन कधी नाही सोडलं. ज्या वेळेला लेकरं उघडी फिरू लागली, आईला रोज विनंती करावी, आई अगं काहीतरी खाण्यासाठी दे ना. रात्री 12-1 वाजता मध्यरात्रीला एक बाळ बिलगून झोपलेलं आणि मातेला झोपीत सांगता, आई पोटातली आग नाही ग शांत बसू देत, काहीतरी खाण्याकरिता दे. मातेला प्रार्थना करावी. आज शेवटी आईचं अंतःकरण आहे. ज्या वेळेला दचकून उठली माता, पांडुरंगाच्या समोर देवघरात गेली आणि भगवान परमात्माला अर्थ हाक मारून सांगते, देवा माझ्या लेकरांनी काय पाप केलंय, आमचं काय पाप असेल ते आम्हाला पाहिजे, पण आमच्या लेकरांनी काय तुझं वाटोळं केलंय की आज पोटातील आग त्यांना शांत बसू देत नाही, पण अन्नाचं कण मात्र त्यांना भेटेना. दुसऱ्या दिवशी मालकाला सांगावं, स्वामी आजपर्यंत तुम्हाला कधी साडी नाही मागितली, कधीच कोणत्या गोष्टीसाठी मी अट्टहास नाही केला, पण आज एकच प्रार्थना आहे, लेकरांच्या पोटातील आग शांत व्हावी याकरिता काहीतरी तुम्ही सांगता ना. तो गोपाल कृष्ण तुमचा बाल सखा आहे, त्याला मागणं सोडा पण भजन कधी सोडत नव्हते. त्याच्याकडून आणा ना काहीतरी, देतो ग तो, पण घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार. त्याला अगोदर काहीतरी द्यावं लागतं, त्याशिवाय तो देत नाही. मुठभर पोहे घेऊन गेलेत, कंठात मात्र भजन आहे. भगवान परमात्माचं भजन करत गेले. कमाल अशी, मुठभर पोह्याच्या बदल्यात सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःखेदार पीडिला. हा मुष्टीभर पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. मुठभर पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. हो शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. ओ विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आयुष्यभर जगाचा मालकाचे दास बनून राहाल, कधीच कोणतं संकट येत नाही. कधी कधी लोक अनुभव सांगतात, ताई 75 वर्षाचा झालो, मरता मरता वाचलो 2-4 दिवसापूर्वी, काय माहिती कुणास ठाऊक किती जन्माचं पुण्य माझं कामी आलं असेल. काही लोक सांगतात, ताई आयुष्यभर काकडाने हरिपाठ कधी सोडला नाही, पण परवाच्या दिवशी मात्र मरता मरता वाचलो. हेच संकेत असतात देवाचे. चांगलं कर्म केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. चांगलं कर्म केलं तर तुमच्या कामी येणार आहे. आणि भगवान परमात्माचं भजन करत असाल तर कधी काळ तुमच्या केसाला धक्का लावत नाही. मौलिद ज्ञानोबाराय सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही. भगवान परमात्माचे दास बनून जीवन जगाल, त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाहीये. पण दास व्हायचं असेल तर पांडुरंगाचेच व्हा, जगाच्या मालकाच्या. आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे फक्त, मी गाडी कधी घेईल, मी बंगला कधी बांधल, मी शेती कधी घेईल, शेजाऱ्याचं वाटोळं कधी होईल. याकरिता लोक नवस करणारे पाहिलेत मी. एक बाई तर महादेवाला नवस करायची, माझ्याबरोबर माझ्या शेजारणीचं वाटोळं व्हावं. ज्या दिवशी शेजाऱ्याचं चांगलं झालेलं चांगलं वाटेल आपल्याला, त्या दिवशी देव आपल्यावरती कृपा करतो. शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून महादेवाला नवस करायची. ज्या वेळेला रोज तिनं भगवान भोलेनाथाची प्रार्थना करावी, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले
नमः शिवाय. अखंड भजन. ज्या दिवशी त्याला भोलेनाथ तिला प्रसन्न झाले, म्हणे बोल भक्त काय पाहिजे. पण भोलेनाथांनी एक अट घातली, म्हणे तू जे मागशील त्याच्यापेक्षा तुझ्यापेक्षा डबल तुझ्या शेजारणीला भेटल. काय म्हणे, तू जर एक बंगला मागितला तर शेजारणीला 2 बंगले, तू जर एक गाडी मागितलं शेजारणीला 2 गाड्या. ज्या वेळेला तिनं खरं होतंय का म्हणून पाहण्याकरिता गेली आणि भोलेनाथाला म्हणे भोलेनाथ मला एक बंगला पाहिजे. तिनं तिचा बंगला पाहिलाच नाही, शेजारणीकडे गेली आधी तिला किती भेटले पाहायला. ज्या वेळेला तिचा विश्वास बसला की आपल्याला एक भेटलं तर शेजारणीला 2 भेटतंय, भोलेनाथाला प्रार्थना करते, भोलेनाथ माझी प्रार्थना आहे, माझा एक डोळा, माझा एक हात, माझा एक कान, माझा एक पाय सगळं गळून पडू द्या. म्हणजे शेजारणीचं सांगण्याचं तात्पर्य मला सात्विक इच्छा सात्विक मनोकामना भगवंताच्या समोर मांडाल तर इच्छा पूर्ण होतात. परत मागावं कुठं, काय मागावं, किती मागावं हेही समजलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात हे चिदान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा आणि त्याचा बंगला आमचा व्हावा. याच्यावरती बऱ्याच लोकांचा डोळा असतो. शेजाऱ्याचं चांगलं झालेलं ज्या दिवशी आपल्याला देखवल आणि देवाला प्रार्थना कराल ना, भैरवनाथ अगोदर माझ्या शेजाऱ्याचं भलं कर आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला मागायची गरज नाही, आपोआप तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. लोकांचं चांगलं झालेलं देखवलं पाहिजे. उगाच जळण्यात काय अर्थ आहे का? मेल्याच्या नंतर जळायचंच आहे की, आधीच कशाला जळावं कोणाच्या वरती. मला सांगण्याचं तात्पर्य आहे भगवान परमात्माचे दास बनून जीवन जगाला आयुष्याचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्रिलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही का? अखंड भगवान परमात्मा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाचे देव होई गुरु. भगवान परमात्मा अखंड तुमच्या मागे आडी पुढे उभा राहतो. मग कोणाच्या मागे उभा राहिला भगवंत आणि कोणाच्या पुढे उभा राहिला ते तुम्हाला विश्लेषण करून सांगते. देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे, हो देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे, हो देव उभा
उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जगाचा मालक मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अगाध निवार जगाचा मालक मागे आणि पुढे उभा राहतो. कोणाच्या मागे उभा राहिला भगवान परमात्मा द्रौपदी मातेच्या. कोणाच्या पुढे उभा राहिला भगवान परमात्मा तर अर्जुनाच्या पुढे उभा राहिला. मागे उभा राहिला. पण ऐका अखंड कंठात द्रौपदी मातेचे सुद्धा भगवान परमात्माचं भजन आहे. ज्या वेळेला दुःशासन वस्त्रहरण करू लागला आणि वस्त्रहरण करत असताना स्वतःच्या अगोदर साडी सावरण्याचा प्रयत्न केला. हातात पकडली नंतर दातात पकडली. जेव्हा हात वरती केले लक्षात आलं आता आपण स्वतःचं रक्षण नाही करू शकत. आर्त हाक मारली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखाया लाविला वेळ का सखाया लाविला दीनानाथ ब्रीद सांभाळिया पुले दीनानाथ ब्रीद सांभाळिया पुले. भगवान परमात्मानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. जगाच्या मालकाला मागावं पण कधी मागावं हेही समजलं पाहिजे. पहा आज मागणारी लोक अनेक आहेत. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतो भगवान परमात्मा. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे पण काय करावी साधने आणि फळ अवघेची येणे. किती मागावं कसं मागावं कुणाला मागावं याला सुद्धा मर्यादा आहेत. एखाद्या माणसाकडे धन असेल तर धन मागायला हरकत नाही. गरीबाला धन मागण्यात अर्थ नसतं काय. एखाद्या माणसाकडे पत्नी मुली असतील तर एखादी मुलगी मागायला हरकत नाहीये. पण ज्यांच्या मुलाचेच लग्न होईना त्यांना म्हणण्यात काही अर्थ नाहीये. मला सांगा महिला मंडळ तुम्ही ती क्रीम लावता का? फिरून लावली लावता का नाही? फिरून यायचं लावायचं फिरून यायचं त्याला फिरून लावता की नाही? लावू नये या मताची मी नाही. तुम्हाला ती पाहिजे असेल तर कुठं मागाल तुम्ही? मिरच्याच्या दुकानात मागितलं तर भेटेल का? लोक म्हणतील यांच्या गोळ्या संपल्या का काय? मला सांगायचं ज्या त्या वस्तू ज्या त्या गोष्टी त्याच ठिकाणी मागितल्या पाहिजे. 22 वर्षाचा पोरगा होता लग्न होईना म्हणून रोज मारुतीला पाणी घालायचा. मारुतीला पाणी घालता घालता तो मुलगा 25 वर्षात झाला. 25 वर्षात झाला. जय हो पवन कुमार तुरी शक्ती है अपार हे बजरंग बली बिनती सुन ले हमार सुन ले हमार बिनती सुन ले हमार तोरे द्वार में कर था गुहार हे बजरंग बली बिनती सुन ले हमार. 25 वर्षात झाला. हनुमानजी त्याला प्रसन्न झाले. हनुमानजी प्रसन्न झाले म्हणे बोल भक्ता काय पाहिजे? म्हणे काय नाही देवा एखादी बायको भेटली तर बरं होईल. हनुमानजी म्हणतात तू काय येडा झाला का गोळ्या संपल्या? अरे माझंच नाही झालं कोणी दिली नाही म्हणून इथे येऊन बसलोय आणि तुम्हाला पोरगी मागतो का? म्हणे जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडे. परत आला प्रभू रामचंद्राच्या मंदिरात. त्यानं भजन चालू केलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भजन चालू होतं. भजन चालू असताना प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले. म्हणे बोल भक्ता काय पाहिजे? म्हणे काय नाही देवा एखादी बायको भेटली तर बरं होईल. देव म्हणतात तथा असतो. त्याला बायको भेटली पण बायको होती 3.5 क्विंटलच्या पुढं आणि हा होता चपला सहित 35 किलो. आमच्याकडे एक प्रथा आहे पा लग्न झाल्याच्या नंतर नवीन जोडी जेजूरला जाते आणि जेजूरला गेल्याच्या नंतर 5 पायऱ्या रूप घेऊन म्हाताऱ्याचं राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बानूला मारून घोड्याला निघाला बालूच्या वाड्याला लात मारून घोड्याला निघाला शिवावतारी मर्दंड मल्हारी शिवावतारी मर्दंड मल्हारी मनात
टाच मारून घोड्याला निघाला बारच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बारच्या वाड्याला पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौश नरदिलं खंडोबाचं ठाण पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौश नरदिलं खंडोबाचं ठाण या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं या जेजुरी गडाला भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला भंडाऱ्याचं सोनं होतं भंडाऱ्याचं जय मल्हार पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कोण्या हौश नरदिलं खंडोबाचं ठाण या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनर भंडाऱ्याचं सोनं या आलं जेजुरीच्या पायथ्याशी आता याचे डोळेच पांढरे झाले म्हणजे याला वरती नेऊ कसं नेमकं चपलाच आहे ती 35 किलो 3.5 क्विंटल न्यायचे कसे डोळेच पांढरे गरगर फिरायला ती म्हणे टेन्शन घेऊ नका मालक जगाची रीती म्हणे नवऱ्यानं बायकोला पाटकुळे घ्यावं टेन्शन घेऊ नका म्हणे बसा पाठीवर कोण म्हणा असं बायको मालकाला म्हटली आपण जरा उलट करू त्याला काय अडचण आहे हे पाठीवर बसलं वरून जसा गर्दीचा लोटा आला हे गर्दीच्या लोटा बरोबर वर गेलं आणि बायको राहिली खाली दोघांची झाली ताटात कुठंच सापडना अख्ख्या जेजूर गडावर पाहिलं पण बायको सापडायला सगळीकडं पाहिली का रडायचं बायकोसाठी ते डसा डसा रडायला तिथून आलं प्रभू रामचंद्राकडं प्रभू रामचंद्र म्हणे का रे आज रडायला झालं काय बायको नाही देवा भेटली कुठं गेली काहीच नाही माहिती जेजूरला गेलं ना हरली म्हणे तिथं तेवढी सापडून द्या कोणाला म्हणे असं प्रभू रामचंद्र म्हणे काय तू माझ्या दुःखाजवळ दुःख घेऊन आला माझीच हरवलेली मला नाही सापडली म्हणे तू माझ्याकडे कशाला जा म्हणे माझ्या शिष्याकडं परत आला हनुमानजीच्या मंदिरामध्ये हनुमानजीच्या मंदिरात आला आणि त्यानं परत भजन चालू केलं ते म्हणतात अजून लग्न नाही झालं का नाही म्हणे देवा लग्न झालं पण तेवढी सापडून द्या हरवली हा प्रभू हनुमानजी म्हणतात हे काम करल म्हणे का माता सीता का पता तिल गाय मूर्छितलं खंड संजीवन लाय वज्र तोरे ज्वला सोहे बंधन तोला वज्र तोरे ज्वला गधाधारी रुद्र के अवतार तुरी शक्ति है अपार हे बजरंगबली विनती सुन ले हमार हे बजरंगबली विनती सुन ले हमार सांगण्याचं तात्पर्य मागण्याचं ठिकाण माणसाला समजावं द्रौपदी मातेला भगवान परमात्मानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात जेव्हा साड्या संपल्या तेव्हा भगवंतानं स्वतः पितांबर सोडला पितामह भीष्माचार्यांनी पाहला दुःशासनारे मागे हो ती द्रौपदीची साडी नाही तो पितांबर आहे देवाचा त्याला हात लावशील तर जळून भस्म होशील लक्षात आलं ज्या वेळेला काही कालांतराच्या नंतर पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या सूर्योदयापर्यंत पृथ्वी तलावरती एकही पांडव जीवित राहणार नाही भगवान गोपाल कृष्णाच्या चरणाखालील पायाखालची माती हदरली जमीन हदरली भगवान परमात्माला प्रश्न पडला की पांडवांचं कसं होणार निष्ठावान भक्त असाल आयुष्यभर जगाच्या मालकाचे दास बनून जगाल तुमच्यावरती आलेलं संकट हे भगवान परमात्मावरती येत असतं जगाच्या मालकाला तुमच्या संकटाचं दुःख वाटतं आणि भगवान परमात्माला प्रश्न पडतो की ह्या संकटाचं निवारण कसं करावं भगवान परमात्मा रात्रीच्या वेळेला द्रौपदी मातेला सोबत घेतलं मध्यरात्रीची वेळ झाली ज्या ठिकाणी पितामह भीष्माचार्य आहेत सांगितलं प्रतिज्ञा केली प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि दर्शन घ्यायचं बांगड्याचा आवाज करायचा अजिबात बोलायचं नाही द्रौपदी मातेने एक प्रदक्षिणा पूर्ण केली बांगड्याचा आवाज केला दर्शन घेतलं आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव परत प्रदक्षिणा केली बांगड्याचा आवाज केला दर्शन घेतलं परत आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव तिसऱ्या वेळेला प्रदक्षिणा पूर्ण केली दर्शन घेतलं बांगड्याचा आवाज केला परत आशीर्वाद भेटला अखंड सौभाग्यवती भव द्रौपदी मातेच्या डोळ्यातून पाणी आलंय सांगू लागले महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे
असं का विचारतेस? नाही विचारलं, डोळे उघडून पाहिलं आणि द्रौपदीला विचारलं, तुला घेऊन आलंय कोण? सांगितलं, माझा गडी मला घेऊन आलाय. द्वारावरती जगाचा मालक, जगाचं पालन करणारा भगवान गोपाल कृष्ण. द्रौपदी मातेची चप्पल हातात, खांद्यावरती घोंगडी टाकलेली आणि भक्ताची वाट पाहत बसलाय. जगाच्या मालकाला पाहिलं पितामह भीष्माचार्यांनी लोटांगण घातलं आणि भगवान परमात्माला सांगावं, भगवान भक्ताच्या पाठीमागे तुम्ही उभा असाल, भक्ताच्या पुढे तुम्ही उभा असाल तर माझ्यासारखी किती पितामह झाले, किती प्रतिज्ञा केली तरी भक्ताच्या केसालाही धक्का नाही लागणार आहे. लोटांगण घातलं. तिथून भगवान परमात्मा निघाले. अर्जुन झोपलेला होता. अर्जुन घोरत होता. घोरताना अर्जुनाला पाहिलं आणि जगाच्या मालकाने उठवलं, अर्जुन अरे उठ, तुला झोप लागली रे कशी? प्रतिज्ञा नाही ऐकली का काल पितामहांची? अर्जुन म्हणतो, देवा माझ्या तर समोर प्रतिज्ञा केली, म्हणजे तू कोण आहे? मी पांडवांच्या पैकी एक. अरे मग उद्या सूर्योदयापर्यंत जिवंत राहणार नाही असं कोणूनही तुला झोप लागली कशी? सांगा मला, भगवंताच्या प्रती किती विश्वास असावा? तुम्हाला जर माहिती झालं उद्या 12 वाजेपर्यंत तुम्ही मरणार आहेत, झोपताल का रात्रभर? अर्जुनाला माहिती होतं सूर्योदयापर्यंत आपण मरणार आहेत, पण तरी सुद्धा घोरत होता. पण अर्जुनाची, पांडवांची काळजी भगवान परमात्माला होती. अर्जुन अरे तुला झोप लागली रे कशी? देवा साखर झोपेत होतो, का उठवलं मला? अर्जुना अरे तुला माहिती सूर्योदयापर्यंत जिवंत राहणार नाही, प्रतिज्ञा पितामहांची, ती खोटी ठरत नाही, पण तुला झोप लागली रे कशी? अर्जुनानं दिलेले उत्तर फार सुंदर आहे. अर्जुन सांगतो, देवा आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. तुम्ही सांगाल ताई, देवाच्या कोणत्या रूपाचं वर्णन करावं? अनंत रूपे अनंत वेशे, कोणत्या स्वरूपाचं वर्णन करावं? कोणत्या रूपाला भगवान परमात्माच्या आठवावं आणि कोणत्या रूपाचं भजन करावं? सांगू तुम्हाला, जगाच्या मालकाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. ज्या रूपाचं भजन कराल भगवान परमात्मा तेच रूप धारण करून तुमच्या समोर प्रकट होईल आणि तुमच्या संकटाचं निवारण करेल. अभंगाचं 3रं चरण. जैसा केला तैसा होया, तैसा केला तैसा होया, जैसा केला तैसा होया, जैसा केला तैसा होया. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. जैसा केला तैसा होय. पावे पावे सोय धरुनिया,
जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. भगवान परमात्माच्या ज्या स्वरूपाचं वर्णन कराल भगवान परमात्मा तेच स्वरूप धारण करतो, तेच रूप प्रकट करतोय. सांगण्याचं तात्पर्य देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. जगतामध्ये सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. प्रत्येक गोष्टी विनाश पावणाऱ्या आहेत. स्थळ काळ वेळ सगळ्या गोष्टी बदलतात पण देवाच्या मध्ये कधी बदल होत नाही. योगी 28 विटेवरी उभा. 28 युगापासून पंढरीशी पांडुरंग परमात्मा विटेवरती विराजमान आहे. जगाच्या मालकानं कमरेवरचे हात कधी खांद्यावरती घेतलेले नाही पाहिले. तुमच्या आमच्यात बदल होतोय. 50 वर्षापूर्वी तुम्ही होते का असं म्हटलं तर काही लोक हो बोलतील, पण जसे 50 वर्षापूर्वी होते तसे 50 वर्षाच्या नंतर राहणार आहेत का? प्रत्येक गोष्टीत बदल होतो. स्थळ काळ वेळ तुमच्या आमच्यात बदल होतो, पण जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात आणि ते फक्त भगवान परमात्मा. जगाच्या मालकामध्ये कधी बदल होत नाहीये. तुम्ही सांगाल ताई कोणत्या रूपाचं वर्णन करावं? काळानुसार वेळेनुसार आणि वारानुसार भक्ती नाही बदलली पाहिजे. एकाच ठिकाणी श्रद्धा असावी. श्रद्धा निष्ठा भाव भक्ती आणि प्रेम असल्याशिवाय भगवान परमात्मा कधीच धाव घेत नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. वाद करण्यात अर्थच नाहीये. तुम्हाला एक गोड प्रसंग सांगते पहा. एका वेळेला शिवपुरातली शिवपुरातली एक महिला होती आणि शिवपुरातली एक मुलगी विष्णुपुरात देण्यात आली. लग्न नेमकं जुळलं, पोरी भेटत नव्हत्या म्हणून शिवपुरातली विष्णुपुरात मुलगी दिली. विष्णुपूर म्हणजे उभ्या गंधावाले, शिवपूर म्हणजे सर्व आडेवा गंधावाले, फक्त भोलेनाथाची भक्ती. विष्णुपुरामध्ये उभ्या गंधावाले. विष्णुपुरात मुलगी दिली, लग्न झालं, नवीन लग्न झालं, पण 10-15 दिवसाच्या नंतर सण आला आणि सणासुदीचं तिला वाटलं गायचं शेणा नाव आणि सगळं घर सारून घ्या. तिनं सारण्याकरता सुरुवात केली. जसं सारायला लागली तसं म्हाताऱ्या सासऱ्यानं तिला पाहिलं आणि सासऱ्या म्हणे सुनबाई आम्ही वैष्णव आहात. वैष्णव म्हणे बरोबर आहे मामांजी, आम्हा वैष्णवाच्या घरात आडवं काही चालत नाही म्हणे बरोबर आहे मामांजी. मग शेणानं सारवायचं पण उभं, आडवं अजिबात सारायचं. खरं खरं सांगा महिला मंडळ, उभं सारता येतं का? सारला असेल तर कळेल तुम्हाला. आता फरचीवर काय सारणार तुम्ही? उभं सारता येत नाही, त्याला आडवं सारवावं लागतं. तिने घाबरून गेली, हातपाय थरथर कापायला लागले आणि कसं बस गडबड घेतलं काढून. काही शेण पाठीमागं राहिलं, काही पुढे घेतलं, आबडधोबड घेतलं सारून. सारून झालं. 8-15 दिवस निघून गेले, 1 महिना झाला. पहिल्या काळात असं घोंगट राहायचं. समोरच्या माणसाला ओळखायला येत नव्हती बाई कोणी, पण बाईला समजायचं समोर कोणी. सकाळी सकाळी घोंगट टाकलेलं होतं आणि सासरा नेमका मिसरी दात घासायला लागला. हातावरती मिसरी घेतलेली दात घासता घासता सुनबाईनं त्या सासऱ्याला पाहिलं. सासरा दात घासत होता. जसं सुनबाईनं पाहिलं तसं घोंगट पाठीमागं केलं, कमरेवरती हात दिला आणि सासऱ्याला म्हणे सासरी बुवा तुम्ही वैष्णव आहात. वैष्णव म्हणे बरोबर आहे सुनबाई, तुम्हा वैष्णवाच्या घरात आडवं काही चालत नाही म्हणे बरोबर आहे सुनबाई. मग दात घासा, पण उभे आडवे घासायचे. आता खरं खरं सांगा, दात आडवे घासता उभे घासता येतात का? सासरा म्हटलं तेरी बीच मेरी बीच, तुझ्या भानगडीच्या मध्ये पडत नाही मी आणि तू काय माझ्या मध्ये बोलू नको. सांगण्याचं तात्पर्य आहे, वाद करण्यात अर्थ नाहीये. आम्ही फक्त हनुमानजीचे भक्त आहेत आणि आम्ही अजिबात गणपतीची भक्ती करत नाही असं नाही. देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. नवीन लग्न झाल्याच्या नंतर पहा, साखरेची चिमणी, साखरेचा कावळा, साखरेची मांजर आलेली असते. काही जरी खाल्लं तर चव गोडच लागणार आहे. रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. तसे देवाचे रूप अनेक आहेत, तत्व एकच आहे. फक्त श्रद्धा निष्ठा भाव भक्ती आणि प्रेम असावं. जगात देवाशिवाय आपलं कोण नाही. संतांनी वर्णन केले, देव पहावयासी गेलो तेथे देवची हुन्या ठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. पण अखंड त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करावं. अगोदरच संतांनी वर्णन केले, किती सांगितलं, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी, प्रॉपर्टी माझी. मर्यादित कालावधीपर्यंतच आपण अधिकार गाजू शकतो. एकदा का वेळ निघून गेली, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे, नाही कुणाचे कोणी. जगात आपला आहे कोण? विठ्ठल माझा 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 म्हणा ना
म्हणताना सगळेजण एकदा जागे व्हा 5 मिनिटं. एक काम करू, अगोदर मावशा म्हणतील, महिला मंडळ डोक्यावर पदर घ्या एकदा भजन होईपर्यंत. भजन झालं की काढून टाका. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आवाज आला पाहिजे त्यांच्यापेक्षा आपला. सर्व महिला मंडळांनी जोरात म्हणायचं माझ्या पाठीमागं. घेतला माय पदर? हा, सगळ्यांनी म्हणा. मनात भरली पंढरी. रेल्वेच्या डब्बी घसरल्यासारखं करू नका. सोबत सगळ्यांचा आवाज. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. आता कसं कायच बोलला तुम्ही लावली घशाला धार. जरा फ्रेश बसा असं आणि 2 मिनिटं सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. उभं राहिलेली अजिबातच त्यांना सपोर्ट नाही करायचा. तशी कॉपी नाही करायची. सगळ्यांनी खाली बसलेले फक्त. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महिला मंडळासाठी टाळी वाजवा एकदा जोरात. त्या भगवान परमात्माचं नामचिंतन जैसा केला तैसा होय. 10वे सोय धरुनी भगवान परमात्माच्या ज्या स्वरूपाचं वर्णन कराल, ज्या स्वरूपाचं आठवण कराल, भगवान परमात्मा तेच स्वरूप धारण करून प्रगट होतोय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आयुष्यभर आम्ही ज्या भगवंतामुळे सुखाने आणि समाधानाने आनंदाने जीवन जगतोय, आनंदाने राहतोय, आम्ही भजन सुद्धा आयुष्यभर त्याच भगवान परमात्माचं करणार. अभंगाचं शेवटचं चरण तुकोबाराय सांगतात, तू कामाने असो सुखी गाऊ मुखे विठोबा. आयुष्यभर भगवान परमात्मा ज्या भगवंतामुळे आम्ही सुखाने आणि आनंदाने आहोत, आम्ही भजनही त्याच भगवंताचं करणार. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा हात वरती घ्या. माझ्यासोबत भजन करायचंय. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठाओ मेरे हनुमान